तर नमस्कार. थंडीच्या आणि इतर दिवसातसुद्धा तुमचे हातपाय कंबर दुखत असतील तर त्याच्यावर एक घरगुती खास उपाय आहे. हे दूध, हाळीव भिजवलेलं आणि गूळ. तर त्या आळीवाची खीर कशी बनवायची, हाळीव म्हणतात, काही लोक आळीव म्हणतात, तर त्याची खीर कशी बनवायची तर ते तुम्हाला सांगते. इथं मी पाणी गरम करत ठेवले, चांगली पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यात आता मी ते भिजवलेलं हाळीव आहे ना ते टाकणार आहे. 2-3 तास भिजवायचं हाळीव. म्हणजे कसं असतं, शरीराला खूप चांगलं आणि फायदेशीर असतं. हाळीव जरा कडू असतं, पण हे दुधात जर खाल्लं तर थोडंसं नॉर्मल कडू लागतं. हे पण चांगलं उकळवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, हे चांगलं उकळवून घेतलं की असं बुडबुडे आले ना की मग त्याच्यात गूळ टाकायचा. हा गूळ किसून टाकायचा चांगला, म्हणजे चांगला हे होतो. हा गूळ पण त्याच्यात चांगला मिक्स झाला आहे ना की मग त्याच्यात नंतर आपण आहे ना वरनं दूध टाकायचं आणि चांगलं हलवायचं. हे काय फाटत नाही. आणि तुम्ही ह्याच्यात काजू बदाम पण टाकू शकता. तर मी काय टाकलेलं नाही आहे. खोबरं किसून पण टाकू शकता. मी दूध टाकलं. आता हे दूध चांगलं हलवून घ्यायचं आणि 5-6 मिनटं चांगलं उकळवून द्यायचं. ही आळीवाची खीर आहे ना खूप छान असते आणि जास्त कडू लागत नाही, नॉर्मल थोडीशी कडू लागते आणि खायला खूप छान असते. आणि हातपाय आणि कंबर दुखत नाही. आणि 30च्या नंतर महिलांना खूप हा त्रास होतो, हार्मोन्स चेंज. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अजिबात त्रास होत नाही, केस गळती किंवा काय. हे बघा, आपली आळीवाची खीर तयार झालेली आहे. हे बघा, अशी असते सरभरीत, जास्त घट्ट पण नसते, पातळ नसते. तर 1 चमचा जर टाकलं तर ती भरपूर होते. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा, अशी आळीवाची खीर आहे.